नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर आणि म्हटलं तर एका वेगळ्याच भक्तिचरित्राबद्दल बोलणार आहोत. संत जनाबाई. हो. आपल्याकडे इंद्रेश उपाध्यायांच्या एका प्रवचनाचा आधार आहे. त्यात जनाबाईंच्या आयुष्यातले काही महत्वाचे म्हणजे खूप भावनिक प्रसंग आहेत. अगदी. त्यांचं पंढरपूर आणि विठ्ठलाशी जे नातं होतं ते किती अनोखं होतं त्यावर आज आपण बोलूया. हो, नक्कीच. कारण जनाबाईंची कथा ही म्हणजे फक्त एका भक्ताची गोष्ट नाहीये. ती देव आणि भक्त यांच्यातलं जे नातं असतं ना, त्याच्या पारंपरिक कल्पनांना कुठेतरी आव्हान देते असं मला वाटतं. बरोबर. इथे भक्ती म्हणजे फक्त पूजा कर्मकांड इतकंच नाहीये. ती एका अत्यंत व्यक्तिगत अगदी जिव्हाळ्याच्या पातळीवर पोचलेली दिसते. खरंय. आणि त्यातून भक्तीचं एक वेगळं म्हणजे खूप मानवी आणि तरीही तितकंच काय म्हणतात त्याला अद्भुत रूप समोर येतं. सुरुवात तर खूपच वेगळी आहे त्यांच्या कथेची. म्हणजे जनाबाई अगदी लहान होत्या. 7-8 वर्षांच्या असतील. आषाढी एकादशीला आई वडिलांसोबत पंढरपूरला येतात आणि काय करतात तर गर्दीत मुद्दाम हरवतात. काय मुद्दाम? हो, मुद्दाम. त्यांना घरी परतायचंच नाहीये, विठ्ठोबाच्या जवळ राहायचंय. एवढ्या लहान वयात एवढा निश्चय म्हणजे थक्क करणारा आहे हे. अविश्वसनीय. खरंच ही ओढ किती तीव्र असेल ना. या वयात घर आई वडील हे सगळं सोडून फक्त परमात्म्याच्या चरणी राहायची इच्छा. मला तर लगेच एकनाथांचा अभंग आठवला, माझे माहेर पंढरी. बरोबर. बाप आई माझे विठ्ठल रखुमाई. जनाबाईंनी तर हे प्रत्यक्ष जगलं. अगदी. त्यांच्यासाठी पंढरपूरच माहेर झालं. विठ्ठल रखुमाई आई वडील, चंद्रभागा बहीण आणि वारकरी सगळे नातेवाईक. कुटुंबाची व्याख्याच बदलली जणू. पण गंमत म्हणजे पंढरपुरात आल्या खऱ्या, पण विठ्ठलाचं दर्शन काही लगेच नाही मिळालं त्यांना. अच्छा. त्या अनेक दिवस मंदिराबाहेरच होत्या. चंद्रभागेच्या काठावर बसून विठ्ठलाचा धावा करत होत्या. अरे रे. मग असं म्हणतात की संत नामदेवांचे वडील दामा शेट्टी त्यांची नजर पडली यांच्यावर आणि ते त्यांना घरी घेऊन गेले. आणि तिथे मग नामदेवांच्या घरी कीर्तनाचा सोहळा चालू होता. तो त्यांना अनुभवता आला. हो. आणि त्या प्रवचनात एक खूप सुंदर प्रसंग सांगितलाय की नामदेवांचं कीर्तन इतकं रंगलं होतं म्हणे की स्वतः पांडुरंग रुक्मिणी मातेला मंदिरात एकटं सोडून कीर्तनात धावले. काय सांगताय? हो. इतके तल्लीन झाले होते की नाचता नाचता त्यांना स्वतःच्या पितांबराचंही भान नव्हतं. अरे देवा. म्हणजे बघा, भक्ताच्या प्रेमासाठी देवाची ही अवस्था. हे नातं किती परस्पर संवादी आहे हे दिसतं इथे. देव फक्त कृपा करणारा नाहीये, तो भक्ताच्या भक्तीत अक्षरशः रंगून जातो. खरंय. अगदी सखात जणू. बरोबर. तर नामदेवांच्या घरी जनाबाई सेवेकरी म्हणून राहू लागल्या. घरातली सगळी कामं करायच्या, सगळ्यांची सेवा करायच्या, पण विठ्ठलावरची ओढ ती कायमच. एका रात्री नामदेवांचं कीर्तन झालं. खूप रंगलं. विठोबा खूप नाचले असं म्हणतात. हो. कीर्तन संपल्यावर सगळे निघून गेले, पण जनाबाई तिथेच बसून रडायला लागल्या. रडायला का? कारण त्यांना काळजी वाटली की विठोबा दिवसभर त्या विटेवर उभे असतात आणि आत्ता कीर्तनात एवढं नाचले, त्यांचे पाय किती दुखले असतील. अरे वा, काय निरागस आणि प्रेमळ काळजी आहे ही. हो ना. ही भक्तीची एक वेगळीच उंची आहे. यालाच वात्सल्य भाव म्हणतात बहुतेक. म्हणजे देवाला अगदी आपल्या मुलासारखं मानून त्याची काळजी करणं. अगदी. कुठल्याही कर्मकांड्यापेक्षा अशा शुद्ध भावनेला देव नक्कीच जास्त मान देत असणार. खरं आहे. आणि प्रवचनात पुढे असंही आहे की जनाबाईंच्या याच तळमळीमुळे विठ्ठल स्वतः त्यांच्यासमोर प्रकट झाले. अच्छा. आणि म्हणाले, अगं पाय खरंच दुखतायत माझे, जरा दाबून दे ना. काय, खरंच? हो. आणि मग जनाबाईंनी त्यांची चरणसेवा केली. इतकंच नाही तर त्यांना वाटलं की रोज मंदिरात तोच तो नैवेद्य खाऊन विठ्ठलाला कंटाळा आला असेल, म्हणून त्या रात्री स्वतः काहीतरी वेगळं बनून विठ्ठलाला खाऊ घातलं. म्हणजे हे नातं आता देव भक्त याच्या पुढे गेलं होतं. हो, अगदी. ते अजून घट्ट होत गेलं पुढे. म्हणजे बघा, रात्री जनाबाई दळण दळायला बसायच्या आणि विठ्ठलाचे अभंग गायच्या नेहमीप्रमाणे. हो. तर तेव्हा स्वतः विठोबा तिथे यायचे. फक्त अभंग ऐकायला नाही, तर ते कागदावर लिहून घ्यायला आणि जनाबाईंना दळायला मदत पण करायला. काय सांगता? देव मदत करायचे? हो. ही भक्तीची अशी स्थिती आहे जिथे देव आणि भक्तामधलं अंतर पूर्णपणे मिटून जातं. देव भक्ताच्या रोजच्या कष्टात सहभागी होतो. हा खूप महत्वाचा विचार आहे. भक्ती म्हणजे केवळ देवाची पूजा नाही, तर देवाचं आपल्या आयुष्यातलं सक्रिय सहअस्तित्व. आणि याच सहभागातून एक अनपेक्षित घटना घडली. कोणती? एका रात्री
असंच दळायला मदत करून झाल्यावर पहाटेची वेळ झाली होती, मंगळारतीची गडबड. तर त्या घाईत निघताना विठोबा स्वतःचे काही दागिने तिथेच विसरले म्हणे. अरे देवा. आणि चुकून जनाबाईंची काळी घोंगडी स्वतःच्या खांद्यावर टाकून मंदिरात गेले. अच्छा. मग काय, सकाळी पुजाऱ्यांनी पाहिलं, नामदेवांनी पाहिलं. नामदेवांनी ती घोंगडी ओळखली. बापरे. मग तर गोंधळ झाला असणार. हो ना, पण लोकांनी वेगळाच अर्थ काढला. जनाबाईंवर चोरीचा आळा आला, कारण दागिनेही त्यांच्याच घरी सापडले. यात तो मानवी स्वभाव दिसतो नाही का? गैरसमज, भक्ताची परीक्षाच जणू. हो, आणि त्यांना शिक्षा सुनावली गेली, मृत्यूदंडाची, सुळीवर चढवण्याची. अरे देवा, किती कठीण प्रसंग. हो, पण ज्या विठ्ठलासाठी त्यांनी सगळं सोडून दिलं होतं, तो कसा त्यांना असं सोडून देईल? बरोबर. आणि मग तो चमत्कार घडला. काय झालं? ती सुळी पाण्याची झाली असं म्हणतात, आणि जनाबाई त्या पाण्यात विलीन झाल्या. साक्षात विठ्ठलाच्या चरणी त्यांचं जीवन समर्पित झालं. म्हणजे त्यांची ती मुक्तीच झाली म्हणायची. हो. हा शेवट म्हणजे त्यांच्या भक्तीचा परमोच्च बिंदू आहे, जिथे जीव आणि शिव म्हणजे भक्त आणि भगवंत यांच्यातला तो वेगळेपणा, ते द्वैत पूर्णपणे नाहीसं होतं. अगदी. त्यांची भक्ती हे केवळ दर्शनापुरती नव्हती, ती सख्य भाव म्हणजे मैत्री आणि वात्सल्य भाव म्हणजे ममतेच्या नात्यात बदलली होती. खरंय. जनाबाईंचं चरित्र आपल्याला भक्तीच्या किती वेगवेगळ्या शक्यता आहेत याची जाणीव करून देतं. नक्कीच. आज आपण त्यांच्या कथेतले काही महत्वाचे पैलू पाहिले, पण जाता जाता एक विचार मनात येतोय की जेव्हा श्रद्धा इतकी व्यक्तिगत आणि इतकी तीव्र होते, तेव्हा मानवी भावना आणि दैवी अनुभव यांच्यातली नेमकी सीमारेषा कुठे असते? काय वाटतं? यावर विचार करायला खरंच हरकत नाही. बरोबर. हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे.